गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अजून एक नवीन व्हिडिओमध्ये. तर टाइम झाला आहे 8:30 वाजलेला आहे, 8:29 झाला आहे आणि डेट आहे आजची 10/12/2025. वार आहे बुधवारचा आणि आज बघूया. हा 8:30 वाजलेत. काल 2 दिवस तर आपले चांगले गेलेत आणि आता आजचा दिवस कसा जाईल बघू. आणि किलोमीटर 0 करतोय आणि आपलं रोजच्या जागेवर आलेलं झुडिओचं इथे. आणि आता डिव्हाइस वगैरे ऑन करू. आता आज तर उबरचं पास नाही आहे, तरी पण एखादी चांगली राईड आली एअरपोर्ट बिरपोर्ट 400-500 रुपयाची तरच एक्सेप्ट करू, नाहीतर मग ओलाच करू. तर ओला पण चालू करतो. तसं काल ओलाचं चांगलं झालं होतं. तर दोन्ही डिव्हाइस ऑन केलेला आहे. मग नेक्स्ट राईड आली की देतो अपडेट तुम्हाला. मित्रांनो, आपण कुठं पोचलो माहिती आहे का? सणसवाडीला. सणसवाडी MIDC मध्ये जॉइन डिअर कंपनीला आलेलो आहे. आणि ही राईड ना रेंटल पडलेली आहे 8 तास 100 किलोमीटरची. ही बुकिंग मी जसं CNG वगैरे भरलं आणि भरून थांबलो होतो तेवढ्यात ओलाची एक वाजली होती, कुठली बाणेरची. मग बाणेरची मी एक्सेप्ट केली. एक्सेप्ट करून पिकअप करण्यासाठी निघालोच होतो, तेवढ्यात उबर पण चालू होता. तेवढ्यात उबरची डायरेक्ट वाजली 8 तास 100 किलोमीटरची. आणि त्याचं रेट वगैरे मी नंतर सांगतो ड्रॉप झाल्यावरती. तर आता मी सणसवाडीमध्ये आलेलो आहे, कारण खूप दिवसानंतर आलोय. कारण जेव्हा माझं 7-8 वर्षापूर्वी माझ्याकडं 8-9 वर्षापूर्वी जेव्हा माझ्याकडे पिकअप होती, महिंद्रा पिकअप टेम्पो, तेव्हा आलो होतो मी इथे. कारण इथून मी इम्पोर्ट एक्सपोर्टचं मटेरियल घेऊन जायचो. जैन पेठी माहिती असेल तुम्हाला, नवी मुंबईला. तिथं मी आठवड्यातनं 3-4 वेळची ट्रिप असायची इथून मला. तर 8-9 वर्षानंतर आत्ता आलोय मी. तर ठीक आहे. तर आता इथून कस्टमरला, आता इथं तर कस्टमरला ड्रॉप केलेला आहे. आता पुढं कुठं जाणार आहे, काय करणार आहे आणि नेक्स्ट कुठं जाणार आहे सगळं देतो अपडेट. मग आलं कस्टमर तर देतो अपडेट. चला. ही आहे जॉइन डिअर कंपनी. हे बघा, हे जॉइन डिअर सणसवाडीला आहे. तर आता कस्टमरचा कॉल आला होता की तुम्ही गेटवर या. तर आलेलो आहे. तर ह्यांना पिकअप करू आधी, मग नेक्स्ट कुठं ह्यांना ड्रॉप करायचं आहे किंवा नेक्स्ट कुठं जाणार आहे मग देतो अपडेट तुम्हाला. त्यांना आता आणलेलं आहे इथं प्राज इंडस्ट्रियल म्हणून आहे. ते जिथून जॉइन डिअर होतं ना, तिथून एक 6.5 किलोमीटरच्या अंतरावर आलोय. तर आता इथं पण तेवढंच टाइम लागेल म्हणून सांगितलंय ते. तर आता बघू. आता वाजलेत 12. तर थोडा वेळ विचार करतोय, आधी जेवण करून घेऊ, मग त्याच्यानंतर मग 12 वाजलेत म्हणजे 1 वाजता वगैरे निघतील ते. म्हणजे त्याच्यामुळे मी विचार करतो जेवण करून घेऊ, मग त्याच्यानंतर बघू. त्यांच्या आलं की मग पुढं कुठं जाणार आहे मग देतो अपडेट तुम्हाला. तर मित्रांनो, मी पोचलो आहे आता ना मोशीला पोचलोय. मोशीला म्हणजे जाधववाडीला. आणि आपले रेंटल संपलेली आहे. आणि ह्याचे मला भेटलेत किती माहिती आहे का? 2100 रुपये भेटलेत. हे बघा, 2107 रुपये भेटलेत. आणि ह्याच्यामध्ये उबरनी किती कमिशन घेतलं माहिती आहे का रेंटलमध्ये? एक मिनिट. ह्याच्यात 326 रुपये कमिशन घेतलंय. आणि आपली गाडी रनिंग झाली 80 किलोमीटर. 100 किलोमीटरचं ॲव्हरेज होता, म्हणजे 8 तास 100 किलोमीटरचा. तर आपली गाडी 80 चालली आहे. आणि टाईम पण 5 वाजेपर्यंत टाईम होता, पण 1.5 तासाआधी म्हणजे 6.5 तासातच संपलेली आहे रेंटल. तर कसं आहे, रेंटल कधी पण परवडती, पण कधी कधी ते पास. आता ह्याच्यातनं 2100 मधून 170 रुपये पासचं कट होईल, म्हणजे 1930 रुपये वगैरेच आपली अर्निंग झाली म्हणायचं. तर आता इथं थांबलेलो आहे. तर आता उबर पण चालू उबर तर चालू आहे, ओला पण चालू करतो. मग आता नेक्स्ट राईड आली की देतो अपडेट तुम्हाला. तर मित्रांनो, मी लास्ट अपडेट दिलं होतं तुम्हाला
2:30 वाजता रेंटल संपल्यावरती. त्याच्यानंतर अर्धा तास थांबल्यावरती मला एक चिंचोड पडली 164 रुपये 8 किलोमीटर. मग तिथं पार 1 तास वेट केल्यावरती तिथून मला पडले कुठले गोलटेकडी. त्याचे मला भेटले 350 रुपये. ती राईड होती उबरमध्ये, 20 किलोमीटरची राईड होती आणि टाईम लागला होता 1 तास. आणि आता गोलटेकडीला एक अर्धा तास वेट केल्यावर त्याच्यानंतर मी आलोय कुठं शिवाजीनगरला. आता राईड वाजायला लागले, पण काय इकडं लांबून लांबून वाजायला लागली. शिवाजीनगर ही राईड होती 6.5 किलोमीटरला 234 रुपये दिलेला आहे. ही राईड होती ओलामध्ये, प्राईम प्लसमध्ये होती. तर आता इथं वेट करतो, एखादी चांगली राईड बघू, मग घेऊन देतो अपडेट तुम्हाला. तर मित्रांनो, आपण पोचलो आहे आता पुणे एअरपोर्टला. ही राईड होती एक अर्धा तास वेट केल्यावरती शिवाजीनगरवरून पुणे एअरपोर्टला आलोय. हे डिस्टन्स होतं 12 किलोमीटरचं आणि टाइम लागला आहे 45 मिनिटं. तर आता ड्रॉप झालंय. ह्या राईडचे मला भेटलेत 366 रुपये. तर आता बघू आता, कारण तिकडं ज्या साईडला विश्रांतवाडीला जातो त्या साईडला पूर्ण जाम आहे. तर त्याच्यामुळं मी विचार करतो एखादी राईड इमाननगरमधून PCMCचा घ्यावं. तर आता इमाननगर साईडला जाऊ, कारण पूर्ण जाम आहे. 15-20 मिनिट लागल, कारण येताना पूर्ण बघितलं मी. तर आता इमाननगरला साईडला जाऊ, मग नेक्स्ट राईड आले की देतो अपडेट तुम्हाला. तर मित्रांनो, आपलं झालंय दिवसाचा एंड, कारण लास्ट ड्रॉप माझं एअरपोर्टला झालं. तर काय तिथून 1 तास वेट केलो, 8 ते 9 वाजेपर्यंत थांबलो. 8 वाजता ड्रॉप झालं होतं माझं, 9 वाजेपर्यंत इमाननगरला थांबलो. पण काय ह्या साईडची, घरच्या साईडची एक पण बुकिंग वाजली नाही. नुसतं कोंडवा, तिकडं वाघोली, हडपसर असं वाजत होते. त्याच्यामुळं मी काय आता MTच आलो, MTच निघालोय. आलो आहे आता मी कुठे मॅगझिन चौकापर्यंत आलेलो आहे. तर आजची अर्निंग बघा, आजची अर्निंग ओलामध्ये झाली, तुम्हाला दाखवतो. ओलामध्ये झाली 790 आहे बघा, 789. आणि उबरमध्ये झाली 2457 आहे बघा, 2457. दोन्ही मी कॅल्क्युलेशन केलेलं आहे. तर दोन्हीचे होतात 3246 रुपये. ह्याच्यातनं रिचार्जचा काढून द्या 170 आणि 171 आणि 70 67, म्हणजे 240 वगैरे त्याचं काढून द्या, म्हणजे 3000 अर्निंग झाली आपली. तर कारण आज जरा लेट पण झालं होतं सकाळी, आणि थोडं आज काम पण स्लो होतं. तर तेवढं रेंटल पडली म्हणून तेवढं तरी काम झालं, नाहीतर काम खूपच स्लो होतं आज. तर मग उद्या चालू करू, मग भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.